तिथे कळत गेलं की काय करायचं नाहीये. कारण एक नाटक करताना लागणारा पैसा कुठून आणायचा हा मोठा प्रश्न असायचा. आम्ही ज्यावेळेला नाटक करत होतो त्यावेळी फील्ड असं होतं माहिती आहे का, ज्याला काही जमत नाही तो नाटक करतो. ते असं म्हणतात की जेव्हा नाटक आपल्याकडे काहीतरी घेत असतं त्याच वेळेला तुमच्याकडे खूप काही येत सुद्धा असतं. मग दिलेल्या टायमाला उपस्थित असणं हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्याच्या वेळेची किंमत ठेवा. या इंडस्ट्रीमध्ये लक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 99% लक आहे, मग 1% तुमची कामगिरी आहे. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त मजेत. तू बोल. मी पण मजेत. आज आपण इथे आलो आहोत, आपण खूप गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की हा एवढा मोठा प्रवास तुम्ही जो केलाय याची सुरुवात कशी झाली? मोठा बेटा काही नाही, परंतु गोष्ट कशी झाली, आम्ही नुकतेच नोकरीला लागलो होतो आणि आमचा एक ग्रुप तयार झाला. शाळेपासून माझे मित्र होते, त्यामुळे पहिले आम्ही एकांकिका वगैरे करायला सुरुवात केली. तिथून ॲक्च्युली ही सुरुवात झाली. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आमचा ग्रुप स्टार्ट झाल्यानंतर 3.5-4 वर्ष मी काही केलं नव्हतं. म्हणजे गंमत कशी झाली, त्यावेळेला मी कॅलिको केमिकल्समध्ये कामाला होतो आणि मी शिफ्टमध्ये असायचो. त्यामुळे शिफ्टमध्ये असल्यानंतर रिहर्सल अटेंड करणं शक्य नाही. त्यामुळे मला कोणी घेण्याचाही संबंध नाटकात नाही किंवा एकांकिकेत नाही. पण ती 3.5 वर्ष हा माझा सगळा शिक्षणाचा पिरियड होता. कारण जेव्हा जेव्हा मला शिफ्ट नसायचे तेव्हा तेव्हा मी रिहर्सल अटेंड करायचो आणि तिथे कळत गेलं की काय करायचं नाही आहे. आणि आता माझाच मित्र डायरेक्टर, त्यामुळे मी त्याला भरपूर छळायचो की इकडनं इकडे का गेला, हे वाक्य असंच का घेतलं. अशी ती प्रोसेस होती. काही वन डे नाही, आम्ही काही कुठेही शिकलेलो नव्हतो. आमच्यापैकी कोणी बघितलेलं, कारण ग्रुपमधल्या दोघांचे वडील त्यांचा ग्रुप होता नाटकातला, त्यामुळे थोडीशी बॅकग्राऊंड त्यांना तरी होती. आम्ही त्या अगदीच नौके होतो. आम्ही आपलं पाहिलेलं फक्त आणि सगळेच हौशी कलाकार. आणि मग रात्री कुठेतरी वेळ काढायचा तर सुभेदारवाड्यामध्ये, तुला माहिती असेल तर गांधी चौकामध्ये सुभेदारवाडा म्हणून शाळा आहे. तिथे ती शाळा आम्हाला रात्रीची मिळालेली होती आणि त्याचा दिंडी दरवाजा अजूनही जो आहे नवीन बिल्डिंगला तो बंद करून घेतला की आतला आवाज बाहेर जायचा नाही. त्यामुळे रात्री 2:30, 3 पर्यंत आमच्या रिहर्सल चालायच्या. आणि जवळजवळ 30 वर्ष रात्री 3-3:30लाच गेलोय घरी. म्हणजे ते कसं असायचं, एक झपाटलेलं असायचं की कामावरनं आलं, जेवण खाण झालं की चलो. मग कधी वाचन असायचं, कधी रिहर्सल असायच्या, कधी डिस्कशन असायचं, कधी काही नाही तर नुसते गप्पा मारायला. आता गप्पा या सगळ्या आमचे ते एकांकिका स्पर्धा, नाटक कुठलं करायचं, काय करायचं, मग त्याची परवानगी कशी काढायची, त्याचे पैसे कुठून गोळा करायचे, असे ते विविध प्रकार असायचे. कारण एक नाटक करताना लागणारा पैसा कुठून आणायचा हा मोठा प्रश्न असायचा. ती सगळी गंमत होती. आता बोलून पाहिलं की असं वाटतं की बापरे, हे आपल्याला कसं झेपलं. पण अर्थात एक तुला सांगतो की जेव्हा लोकांचा पाठिंबा तुम्हाला असतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी सुकर होतात. तुम्ही जर डाऊन टू अर्थ राहिलात तर तुम्हाला मदत करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. आणि आम्ही ज्यावेळेला नाटक करत होतो त्यावेळी फील्ड असं होतं माहिती आहे का, ज्याला काही जमत नाही तो नाटक करतो. आता हसलेच त्याच्यावर मला गंमत सांगतो. आम्हाला एकांकिकेत किंवा नाटकात काम करायला मुली मिळणं हे अत्यंतिक अवघड गोष्ट होती. कारण एक तर आमच्या रात्रीच्या रिहर्सल्स, पुन्हा सगळे तरुण, त्यातले 80% बॅचलर, आणि मग पालक विचार करणार ना. म्हणजे इतकी हाईट तुला सांगतो की आम्ही पालकांना स्क्रिप्ट वाचून दाखवायचो की याच्यात वावगं काही नाही आहे, इथपर्यंत असायचं. मग ते बाबा पोता करून ती मुलगी तयार व्हायची. रात्रीची जबाबदारी असायची. 2:30-3 वाजता तिला देखील घरपर्यंत पोचवायचं आणि मगच निघायचं. खूप मजा, एन्जॉय केलं आम्ही, काय प्रॉब्लेम नाही. कॉफी आली आहे. येस, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. काही साखर असते का?
बरं. पण आता तुम्ही म्हटलं गप्पा आपल्या चालू होत्या तेव्हा की तुम्ही सकाळी नोकरी करायचा, रात्रीच्या तुमच्या तालमी चालायच्या, म्हणजे तुम्ही दिवसभर आणि रात्री सुद्धा बाहेरच असायचं, हे सगळं घरी मान्य होतं का? हां, म्हणजे बेसिकली एक सांगू का, लग्नापूर्वी इश्यू वेगळे, लग्नानंतर ते इश्यू वेगळे. कारण लग्नापूर्वी कसं आईला आपलं चला पोरगं जात आहे, काहीतरी करताय, कुठेतरी स्टेजवरती दिसत आहे, त्याचा तिचा आनंद वेगळा असायचा. म्हणजे गंमत म्हणजे सांगायला काय हरकत नाही, माझं जेव्हा लग्न ठरलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की बुवा मी नाटकातनं काम करतो. त्यांना असं वाटलं नाटकातलं म्हणजे काय, ते आपलं गणेशोत्सव अमुक तमुक, त्यांच्या कल्पनेने तेवढंच नाटक होतं ना. त्यावेळेला आमच्याकडे असं नाटकातनं कामं करणारी मुलं फार कमी होती. आणि म्हणून तर लग्न झाल्यानंतर मी आपला रोज रात्री बाहेरच ना, 2-2:30ला घरी येणार. सुरुवातीला जरा बायको पण टेन्समध्ये होती की हे काय. मग मी तिला एकदाच समजावून म्हणजे बघ, मला रात्री कोणी रिक्षात घालून आणून पोचवत नाही ना, म्हणजे मी काही कुठे दारू प्यायला वगैरे जात नाही. आणि मग पहिल्याच नाटकाच्या वेळेला माझ्या सासूबाई आलेल्या होत्या, गडकरी रंगाय त्यांना जेव्हा त्या आल्या होत्या, माझा मेन रोल होता. आणि 2-2.25 तासाच्या नाटकात थोडीशीच मला एक्झिट होती. आणि नंतर त्याने मला प्रश्न विचारला की हे सगळं तुम्ही पाठ कधी केलं. म्हटलं तुमच्या लेकीला विचारा, मी घरात कधी स्क्रिप्ट उघडलेलं नाही म्हटलं. आणि ते एक तर मुळात कुरकुर असायची, सण वार अमुक तमुक सगळं, अरे यार जायलाच पाहिजे का. कारण त्या टायमाला रिहर्सल्स आमच्या जोरात चालायच्या. आणि मग दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर पहाट व्हायची मग की नाही आता कामावर जायचं नाही तर आज रात्री जास्त रिहर्सल करा, अशी ती गंमत असायची. त्याच्यानंतर गंमत सांगतो की रात्री किती वाजता पोचणं याच्यावर गंमत. पहिले आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, त्यामुळे तिथे दरवाजा उघडायला लागायचा, कळायचं किती वाजता घरी आलो आहे. मग जेव्हा फ्लॅटमध्ये राहायला आलो तेव्हा लॅचकी आले, म्हणजे मग आपल्या हातात किल्ली असल्या कारणामुळे कधी रात्री पोचलो हे कळायला मार्ग नसायचा. आणि एकदा अशीच गंमत झाली, मी ॲक्च्युली पहाटे 4 वाजता आलो आणि बायकोनी तू रात्री किती वाजता आला रे. म्हटलं झालं 1-1.5 वगैरे वाजला असेल. मी 3 वाजता उठले तर तेव्हा देखील तू आलेलं नव्हतं. ते पण कसं झालं होतं, तिलाही असं झालं होतं की हां करतोय काम, चांगल्या ठिकाणी जातोय, चांगला ग्रुप आहे, व्यसन पाणी करणारे कोणी नाही, हा महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्याच्यापासून मात्र आम्ही खूप लांब राहिलो होतो की थोडंसं त्या फील्डमध्ये असं होतं की मग व्यसनाधीन व्हायला हळूहळू सुरुवात होते. त्याच्यापासून आम्ही हे होतो. आणि आमच्याकडे शिस्त प्रचंड होती. रात्री 9:30 म्हणजे 9:30ला रिहर्सल चालू व्हायची. पण सगळेच कामावरून जाणार आहे, सगळेजण संध्याकाळी 7-7:30ला घरी येणार, जेवून खाऊन येणार. मग सगळे थकलेले, कोणाचं काय असं. मग त्यामुळे 9:30ला रिहर्सल चालू झाली पाहिजे. हा प्रकार नसायचा की कोणी 10 वाजता येतोय, कोणी 10:15 वाजता, नाही. एव्हरीबडी शुड बी इन टाईम. नाही तर चक्क भले आमचे सेम एज ग्रुपचा डायरेक्टर असला तरी तो सांगायचा तू करू नको, कमी येऊ नको, काही आवश्यकता नाही. पण त्यामुळे ती एक शिस्त आमच्या अंगवळणी पडली. त्याचा फायदा सगळीकडे होत गेला की मग दिलेल्या टायमाला उपस्थित असणं हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्याच्या वेळेची किंमत ठेवा. त्यामुळे असा तो प्रवास चालू झाला. सुमारे 15 एक राज्य नाट्य स्पर्धा केल्या, एकांकिका किती केल्या याला काही म्हणजे मला आता एकांकिकेची नावं देखील आठवायला लागतील. पण 30 वर्ष हे चालूच असायचं. मग वेगवेगळ्या स्पर्धा केल्या. मग त्यातली एक स्पर्धा अशी होती, आता परत ती रिसेंटली चालू झाली, की तुम्हाला एक 15 सब्जेक्ट दिले जातात, त्याची तुम्ही तयारी करून या. ऐन वेळेला चिठ्ठी उचलली जाते. हां, ती चिठ्ठी उचल, जो तुम्हाला विषय आलेला आहे त्याच्यावरती तुम्ही 10 मिनिटं करून दाखवा. परीक्षकांना पसंत पडलं तर पुढे त्याची एकांकिका करा आणि मग तुम्ही ॲक्च्युअल स्पर्धेला जाल. म्हणजे विषय मिळाल्यानंतर इम्प्रोवाइज करायचं. हां, मग आता ते 15 विषय म्हणजे आमचा महिनाभर एक दिवसात एक विषय ठरवून मग सगळ्यांनी बसून याच्यावरती काय करता येईल, कसं करता येईल. आणि आमच्याकडे एक आमचा मित्र होता, तो विशेष काम करायचा नाही पण तो आमची ट्रेजरी सगळं सांभाळायचा. तर तोही बरोबर आला होता तिथे. आणि ॲड फिल्म टेकिंग पूर्वीचा गोंधळ म्हणजे नक्की ॲड कशी करतात याचं आम्हाला त्यावेळेला काही ज्ञान, जुजबी काहीतरी असं असतं.
आणि तो म्हणला की मी लकी, आपण जे काही 4-5 विषय तक्रारी केलेत ना त्यातलीच बरोबर चिठ्ठी उचलतो. त्याने चिठ्ठी उचलली, त्याने वाचली आणि त्याने रडायला सुरुवात केली. म्हटलं काय झालं? आम्हाला हाच विषय आला होता की जो आमचा ऑप्शनला होता ॲक्च्युली. तर म्हटलं ठीक आहे, आपल्याला साधारणपणे आहे तयार. मग तो आम्ही तिथे इम्प्रोवाईज केला. मग तिथून आम्ही स्पर्धेला गेलो आणि फायनलला देखील आम्हाला बक्षीस मिळालं होतं. हां, त्याच्यामध्ये आम्ही ती रूपसंगमची ॲडव्हर्टाईज जी मुलींच्या आवाजात, ते आम्ही पुरुषांच्या आवाजात, तिथे सासूसूंच्या ऐवजी सासरा मुलगा असं करून ती इम्प्रोवाईज केली होती. आणि खूप असे चिकार प्रसंग आहेत. पण अभिनेता म्हणून तुमचं पहिलं नाटक कुठलं? पहिलं मेजर असा तो सर्ग निसर्गाचा म्हणून मी केलं होतं. म्हणजे फुल लेंथ रोल होता. नाहीतर कसं ग्रुप आहे, पडेल ते काम करायचं, छोटा मोठा रोल याच्याशी काही संबंध नाही. आणि गंमत कशी असायची, तो हिरो जरी म्हणून जरी असलं तरी काम करणं, स्टेज झाडायचं आहे, प्रॉपर्टी लावायची, सगळं आम्हीच करायचो. त्यामुळे तिथे हे काही नव्हतं की तो हिरो आहे, हे काही नाही. किंवा मग वस्तू गोळा करणं नाटकासाठी लागणाऱ्या, त्या आम्ही आमच्या शुद्ध भाषेत म्हणजे भिका मागून वस्तू गोळा करायच्या. कपड्यांपासून सगळं असेच जमवाजमवी असायचे. कारण आर्थिक बाजू लंगडीच होती ना, त्यामुळे तो काही इश्यू नसायचा. त्याच्यातही आनंद होता. म्हणजे आमच्या एका मित्राने, मला आठवत आहे, आमची राज्यनाट्य स्पर्धा होती आणि आमचे पैसे जरा जमा होत नव्हते, तर तो रात्री आला. असं 2 तारीख का 3 तारीख होतं, त्याने अख्खा पगार दिला होता. हां, त्यावेळेला 10-12 हजारामध्ये नाटक व्हायचं. त्याचा जो काही 6-7 हजार रुपये पगार होतो आणि सगळ्याच्या सगळा दिवस आपण जमले की मला द्या, असं ते होतं. म्हणून ते सगळं झालं, नाही तर झालं. सो तुमचं नाटक जे होतं तिथे तुम्ही एक फुल टाइम रोल तुम्हाला मिळाला होता ते, आणि तुमचा जॉब, हे जेव्हा तुम्हाला जुळवून घ्यायचं होतं तेव्हा काही तारांबळ नव्हती किंवा त्या प्रोसेस बद्दल? नाही, तारांबळ म्हणजे अगदी तुला गंमत सांगू का, आत्ताची जी लोकलला गर्दी आहे, मी आताचं CST पूर्वी आम्ही VT म्हणायचो, मी बेरार पिअरला कामाला होतो, न्यू इंडिया ॲश्युरन्सला. सकाळी 10ची ड्युटी असायची. रोज आमची 8-17 गाडी फिक्स होती. त्या गाडीने आम्ही जायचो आणि तिथे असणाऱ्या त्या छोट्या ह्याच्यामध्ये आमच्याकडे जवळ 12-14 जण पत्ते खेळायचे. त्या काळी पत्ते खेळलेले अलाउड असायचे. मी कुठेही जरी बसलेलो असलो तरी मला ती कोपऱ्यातली जागा मिळायची. साधारणपणे डोंबिवलीला मी झोपलेलो असायचो आणि ते मस्जिद बंदरला लोक मला उठवायचे, चला आलं. आणि हेच संध्याकाळी, मग ते 2 टायमामध्ये झोप मिळायची. आणि तेव्हा कोणी सगळे प्रेमाने मित्र, तू गप्पा मारून जाऊन झोप, रात्री रिहर्सल आहे, तो वेगळा भाग होता. तेव्हा गर्दी पण असायचे, पायात पण उभे असायचे किंवा ते पत्त्यासाठी बॅग ठेवून पत्ते खेळत होते. पण माझं जागरणच एवढं असायचं की मला साधारणपणे ठाकूरली गेली की मी झोपलेलो असायचं. मग ते होती तारेवरची कसर, मग ॲसिडिटी होणं वगैरे हे प्रकार सगळे चालायचे. पण ते नाटक होईस्तोपर्यंत काही वाटायचं नाही. नाटक झालं की मग आज हे दुखतंय, उद्या ते दुखतंय, सुरुवात व्हायचं. मग घरामध्ये बायकोची चिडचिड व्हायची. इतके दिवस रिहर्सलला जात होतं तेव्हा एकदाही तुला काही झालं नाही. मी म्हणायचो की काही व्यसन आहे, तिथे काही होत नाही, ते नसलं की त्रास व्हायला लागतो. पण त्या भूमिकेने पण तुम्हाला अर्थात ते असं म्हणतात की जेव्हा नाटक आपल्याकडनं काहीतरी घेत असतं त्याच वेळेला तुमच्याकडे खूप काही येत सुद्धा असतं, तर त्या भूमिकेने तुम्हाला नक्कीच काहीतरी दिलं असेल, ते आहे तुमच्याकडे असं काही? तुला गंमत सांगू का, मी जो पहिला रोल मेजर रोल म्हणून केला तेव्हा मी वर्ष माझं 28 होतो आणि मी 65 वर्षाच्या म्हाताऱ्याचा रोल केला होता. अशी लांब दाढी, वीग वगैरे सगळं, आणि आवाजाला बेस असल्या कारणामुळे माझ्या लोकांनी म्हटलं की तू कर. विविध एकांकिका म्हण, नाटकातनं म्हण, कामं करताना प्रत्येक कलाकृतीने काही ना काहीतरी तुम्हाला दिलेलं आहे. असं तुम्ही असं असं बायफर्केट नाही करणार. बेसिकली मी नेहमी म्हणतो ना की नाटकात काम करायला लागल्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक पडत जातो. तुमची लिसनिंग पॉवर वाढते. तुम्हाला प्रश्न पडायला लागतात की हे का, हे कशासाठी करतोय. त्याचं डिस्कशन कोऑर्टिस्ट बरोबर असेल, डिरेक्टर बरोबर असेल. त्यामुळे प्रत्येक विषयाचा खोलाने अभ्यास करणं हे शिकायला मिळालं. कसं उभं राहायचं, कसं चालायचं, कसं बोलायचं,
आपले उच्चार कसे येतात, हे सगळं आम्हाला नाटकाने दिलं. कारण आमच्याकडे सिनियर कोणी नव्हतं, आम्हीच एकमेकांना शिकवून करायचो ना, की अरे नाही रे तुझं ते वाक्य येत नाही रे. आणि पूर्वी कसं म्हणजे हँगिंग माईक असायचं, आता कॉलर माईक आले, त्यामुळे आता एवढं स्पष्ट बोलण्याची गरज नसते. पूर्वी एक तो ओपन एअर थिएटर्स होती, म्हणजे लांबपर्यंत तुमचा आवाज पोचला पाहिजे, त्यामुळे थोडीशी वरच्या पट्टीत बोलायला लागायचं. म्हणजे ते त्यावेळेला असं म्हटलं जायचं पुढे की हे आर्टिफिशियल होत आहे, जे नंतर आम्ही बदल केले, पण ते आर्टिफिशियल वाटायचं. नाटकी बोलणं हा प्रकार होता त्या काळी, पण तो ट्रेंडच तसा होता, त्याच्यावरती कोणाचं ऑब्जेक्शन नव्हतं. कारण ओपन एअरला आवाज पोचायला नको का, हँगिंग माईकला तुझा आवाज कॅच करून तिथपर्यंत जाणार. आणि एक थोडंसं चिन आमच्या लोकांची जरा बोलताना ऑटोमॅटिक असे चिन वरती होते, आपली नजर शेवटच्या लाईनपर्यंत पोचली पाहिजे, हे अपसुक होतं. आणि त्यामुळे त्याचा पुढे थोडासा त्रास सिरियल करताना झाला नाही असं नाही. कारण आता बोलता बोलता देखील अजूनही क्वचित असं होतं की थोडीशी चीन वरती होते, ते अंगवळणी पडले. म्हणजे मला आठवतं की पहिले ज्या वेळेला मी एका सिरियलला गेलो होतो, त्यावेळेला जे डिरेक्टर होते त्यांनी चोरी चोरीचं दिग्दर्शन वगैरे केलेलं हिंदीचं, आणि माझा सीन झाल्यावर ते मला जवळ बोलवलं. त्याच वेळेला ते 70-72 त्याने मला विचारलं, नाटक किती केलं सर बाळा? सर नाटकच भरपूर. हां, आला डाऊट. काय झालं सर, चुकतं काय? नाही रे, थोडीशी तुझी चीन अप राहते, आता लक्ष दे, चीन डाऊन कर, मी तुला हात करेन, आपण घेऊया परत रिटेक करूया. आणि इतकं स्पष्ट बोलायची गरज नाही आहे. ती नंतर सिरियलमधली वेगळी प्रोसेस होती. नाटकाने खूप काही दिलं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नाटकाने दिले, सिरियलने प्रसिद्धी दिली. नाटक तुम्हाला प्रसिद्धी देत नव्हतं, त्या काळी एवढं काही नव्हतं. कारण राज्यनाट्य स्पर्धा नाही तर मोजक्या एकांकी स्पर्धा, याच्या पलीकडे काही नसायचं. आता सिरियल एवढी चॅनल एवढ्या ठिकाणी दिसता, तुम्ही एक दिसलं की सगळीकडेच लोक माहिती पडतात. आता तुम्ही राज्यनाट्य स्पर्धेचा उल्लेख केला, तुमच्या स्वतःच्या तुम्ही अनेक बक्षिसं घेतलेली आहेत अभिनेता म्हणून, तर तेव्हाच्या स्पर्धा आणि आत्ताच्या ज्या स्पर्धा आहेत यामध्ये बराच फरक आहे. नाही, बरोबर आहे. आता टेक्निकल अंगाने नाटक खूप वेगळ्या लेवलला गेलं आहे. आमच्या वेळेला टेक्निकल अंग म्हणजे लाईट, साऊंड, याच्या पलीकडे टेक्निकल अंग किंवा नेपथ्य तुमचं जे काय असेल त्याच्या. आता तू जर बघशील तर स्टेजवरती खूप वेगळ्या लाईटमध्ये इतक्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, एवढे विविध प्रकारचे लाईट्स आहेत. त्याच्यानंतर पूर्वी आम्ही बॉक्स सेटवरती नाटक करायचो, म्हणजे घर म्हणजे घर सगळं असणं. मग प्रायोगिक तत्वावरती जेव्हा चालू झाली, नुसती चौकट आली, मग इकडे तुला भिंती किंवा पाठीमागे भिंती दिसणार नाही, पण ते तुम्हाला इमॅजिन करायचं की हे खोली आहे आणि इथे पुढे भिंत आहे. ती चौकटीत ना आता हल्ली चौकट पण राहिली नाही. पूर्वी एक चौकट तरी ठोकायची की एंट्री एक्झिटसाठी, घरातल्या घरात देखील जाताना इकडनं तिकडे चौकट. आता काही नाही, आता लेवलवरती नाटक करतात. बॉक्स सेट हा प्रकार राहिला नाही, त्यामुळे स्थळ बदलणं आता खूप सोपं झालं आहे. बॉक्स सेटला स्थळ बदलणं फार डिफिकल्ट असायचं, कारण तुझा एकदा सेट लावला आहे, तू घरात आहे, घरातनं बाहेर यायचं तर तू बाहेर काढायचं, किंवा दुसरं एक काही तुला समोर ऑफिस दाखवायचं, त्यासाठी वेगळा सेट लागायचा. आता नाही, एका लेवलवरनं उतरून दुसऱ्या लेवलवरती गेलात की तिथे खुर्च्या एक स्टूल मांडून की ऑफिस झालं, संपलं. किंवा सिम्बॉलिक काहीतरी ठेवलं तिथे की ते ऑफिस एस्टॅब्लिश होतं. हा खूप फरक पडला आहे. पूर्वी सब्जेक्ट ओरिएंटेड नाटकं खूप असायची, आता तसं नाही राहिलेलं आहे. पूर्वी म्हणून ती पूर्वीची नाटकं अजूनही का चालतात किंवा लोकांच्या लक्षात राहिलेत, कारण काहीतरी थॉट घेऊन गेलेलं नाटकं असायचं, काहीतरी करता करता संदेश एक असायचा. आता असं काही राहिलेलं नाही आहे. आता तुम्ही शोधा काय हवं आहे ते.
ही चिल्ड कॉफी. साखर हवी आहे. साखर बरं ठीक आहे. मला डायबिटीज आहे त्यामुळे मी शक्यतो मिनिमम साखर तुलाच कमी लागेल. चला पुढे. कुठपर्यंत आलो आपण? राज्यनाट्य स्पर्धा स्पर्धात्मक विषय कसा डिफरन्स आहे तर आपण बोलू. बरोबर. पण इथून पुढे जायचं म्हणजे नाटक करून पुढे मालिका आणि त्यानंतर सिनेमा, हे एक त्यावेळेचा प्रवास होता. आम्ही ज्यावेळेला नाटक करत होतो त्यावेळेला पुढे जाणं जास्तीत जास्त कधी कोणी प्रोफेशनल नाटकात गेला तर त्यावेळेला मालिका नव्हत्या. नंतर त्या मालिका आल्या. छोटा पडदा त्यावेळेला नव्हता आम्ही जेव्हा सुरुवात केली त्या काळामध्ये. आणि मग मध्यंतरी त्या काळामध्ये छोटा पडदा आल्यानंतर या नाट्यसंस्थांना उतरते काळ लागले होते. कारण मी एक एपिसोड जरी केला तरी मला प्रसिद्धी मिळते. आणि हे प्रसिद्धीचं अट्रॅक्शन कोणाला नाही, प्रत्येकाला आहे ना. पण तुमचा हा प्रवास कसा होता? हां, प्रवास म्हणजे ॲक्च्युली कसं झालं माहिती का, मी काही सिरियलकडे वळणार वगैरे नव्हतो काय, कारण ते माध्यमच वेगळं आहे. आपल्याला झेपेल नाही झेपेल आणि सकाळी उठून जा रात्री या, त्यातनं गोष्टी ऐकलेल्या. छोटे रोल असले की सकाळी 8 वाजता बोलवतात, संध्याकाळी 7 वाजता सीन होतो, आपल्याला कोणी तिथे कुत्रा विचारत नाही. हे सगळे प्रकार तिथे भरपूर असतात हे ऐकलेलं होतं. कल्याणमधलाच माझा एक मित्र, तर ते लक्षच्या ऑडिशन्स चालू होत्या आणि तो मला म्हणला मला भीती वाटते काका माझ्याबरोबर येशील का ऑडिशनला, ते काय देतील ते आपण करून घेशील तू माझ्याकडनं. जाऊया म्हटलं. आणि तिथे माझा मित्र भूषण टेलर, ज्यांनी माझ्या अंदाजाने कमीत कमी 7 ते 8 हजार लोकांना कामं दिलेली आहेत कमीत कमी. तो तिथे मला 23-24 वर्षानंतर भेटला. हां, तोही राज्य नाट्य स्पर्धा करायचा. त्यांचा वेगळा ग्रुप होता ठाण्यातला. पण स्टेजवरती आमची रायव्हलरी असायची. कर्टन उघडल्यापासनं चालू झालं, कर्टन बंद पडल्यानंतर मग आम्ही दोस्त. म्हणजे किंबहुना असं असायचं की ठाण्याला जर आम्ही गडकरीला हे असेल तर ते सगळे रायव्हलरी ग्रुपमधले लोक देखील काही सामान राहिलं आहे का, काही अडचण आहे का, इथपर्यंत सगळे एकमेकांना मदत करतो. दॅट वॉज हेल्दी कॉम्पिटिशन. पडदा उघडला की कॉम्पिटिशन चालू आहे, तोपर्यंत नाही. मग तो तिथे मला भेटला 23-24 वर्षानंतर. मग मी त्याला हाक मारली. म्हणजे त्या मुलीने सांगितलं ते भूषण सर यांचं घेते, त्याचं चाललं होतं. मी पाहिलं तोपर्यंत आमच्या रंगरूपात बरेच फरक पडलेले होते. आणि हा भूषण आहे का, भूषण त्याला मी रंगा जाते. अरे म्हणतो मी शिवाजीवरती सिरियल केली, अमुक केली, तुला निरोप पाठवला, तू मोठा कलाकार, तू आलाच नाही. नाही रे म्हटलं, माझा जॉब चालू आहे. ते म्हटलं 2 दगडावरती म्हटलं मला पाय ठेवता येणार नाही मॅडम, कारण रिस्पॉन्सिबल पोझिशन होती माझी. असं पाहिजे तेव्हा दांड्या मारणं शक्य नव्हतं. मग तो मला म्हणला मग तू आज कसं काय आलायस. तर मी म्हटलं नाही रे, हा माझा मित्र आहे, म्हटलं ज्युनियर आहे मला, पण त्याला जरा तो मला म्हटला अरे माझं ते स्क्रिप्ट वगैरे करून घेशील म्हणून. तू नाही ऑडिशन देणार. म्हटलं छे मला काय इंटरेस्ट नाही. म्हटलं अरे दे रे ऑडिशन दे. तिथे सीमा नावाची त्यांची ती होती, तिला सांगितलं एक स्क्रिप्ट द्यायला. एक पानभर स्क्रिप्ट दिलं ना, बाबा हे पानभर पाठ करून आणि कधी बोलणार. तर म्हटलं हे आहे भूषण हे सगळं. नाही रे गोशवारा घे काहीतरी. बरं, मग सुरुवात केली, कॅमेरा ऑन केला, 5-6 वेळी झाल्यानंतर हा बास्कट कळला तुला आवाज, हा माझा मित्र आहे, आम्ही कायम एकत्र कामं केलेले, तुला फक्त आवाज कळावा म्हणून तेवढे ऑडिशन घेतले. आणि मी 8व्या दिवशी लेखीकडे होतो पुण्याला आणि तिकडनं त्यांचा कॉल आला की 3 दिवस लागणार आहेत. ते मी नाहीच म्हटलं होतं, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शूटिंगला जातो. मी पुण्याला वरनं रात्री घरी येणार, काही गाड्यांचे गोंधळ झाले, तर आपण कमिटमेंट दिलेले. मी त्याला म्हटलं नाही, म्हटलं मी माझ्या लेखीकडे मी काही येत नाही.
तिला काय, तिने सांगितलं ते नाही म्हणून सांगतात. त्याचा मला फोन आला, तू का नाही म्हणतोय? अरे म्हटलं मी पुण्यात आहे भूषण, रात्री यायला लेट झाला, काही झालं तर म्हटलं तुझे गोंधळ होतील ना. किती वाजता पोचशील, गाड्या बंद पडल्या, बस द्यायला 12, 1, 2 किती वाजता पोचशील तेव्हा ये, त्यानंतर तुझे सीन होतील. मला काही कळेल ना. म्हणजे तू काय खेचतोय म्हटलं, मी माझ्या लेखीकडे छान मजेत आहे ना म्हटलं. अरे नाही बाबा तू ये, तू कधी असा रोल केलेला नाही. म्हटलं म्हणजे काय? म्हटलं विलनचा रोल आहे. मग तर म्हटलं खासच तू माझी खेचतोच आहेस म्हटलं, मी तुला कुठल्या अँगलला विलन दिसलो नाही म्हटलं. तर मला म्हटलं तेच त्या स्टोरीचं वैशिष्ट्य आहे, शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे की हा विलन आहे, याने खून केलं. आणि पहिल्याच एपिसोडला मी 3 दिवसामध्ये जवळजवळ 12 का 13 सीन केले. इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट जॉब. ते माध्यम खूप वेगळं होतं, कॅमेरा फेस करणं कधी माहीत नव्हतं. खूप गमती केल्या, पण 5-6 दिवसांत मला फोन आला, खूप छान काम केलं. मग तिथून लक्षाला सुरुवातच झाली. आणि सुदैवाने काय झालं की तो एक मेजर रोल केला कारणामुळे पुढे मला काय मेजर रोलच बोलवलं गेलं. हा लक फॅक्टर आहे. या इंडस्ट्रीमध्ये लक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 99% लक आहे, मग 1% तुमची कामगिरी आहे. कारण त्या माणसाला तुमची आठवण ठेवायला पाहिजे की यांना बोलवूया. बरं ते एकदा फोन करतील, तुम्ही उचलला नाहीत काही कामात, त्यांच्या पुढे पर्याय असतात, कोणाला तरी फोन करून मोकळे होतात. पण मग तुमचा प्रायोगिक रंगभूमीवरनं मग मालिकांकडे आलात की आधी व्यावसायिक रंगभूमीवरती? नाही, व्यावसायिक मी काही केलं नाही. व्यावसायिक नाटक केलंच नाही. हीच अमॅच्युअर थिएटरच केलं 30 वर्ष. कारण मी म्हटलं ना तुला, कारण मी नोकरी होतं, मला दौरे बिवरे दांड्या मारणं शक्यच नाही आहे. बोलवलं तरी मी सांगायचं नाही बाबा मला नाही करायचा व्यवसाय, मला नकोच आहे, कारण मलाही झेपणारच नाही आहे. आणि मुळात मोठो त्यातनं अर्थार्जन नव्हतं. आपल्याला हौस आहे आपण करायला, म्हणजे सिरियलकडे वळताना देखील मोठो हाच होता. एन्जॉय करायचं आपल्याला जाऊन. त्यामुळे मला कुठल्याही सिरियलला कधी टेन्शन यायचं नाही. काय काढून टाकलं काय फरक पडतो आपल्याला, आपलं काय पोट नाही त्याच्यावरती अवलंबून. पण त्याचबरोबर तुम्ही एका नाटकाचं लेखन केलेलं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, ऍक्च्युली कसं मला मी काही करत नाही, पण मग संस्थेला गरज असते आपल्यासाठी. जर कोणी लिहित असेल, लिहूया, बघूया, प्रयत्न करूया. आणि मग मला थोडंसं अडॉप्शन बद्दल मला खूप कुतूहल होतं. माझ्या एका मित्रांनी देखील मुलगी आहे, मला असं नेहमी म्हणत नाही की यांना कळल्यानंतर त्यांची रिॲक्शन काय होत असेल, हे कुतूहल असायचं नाही. आणि मग ते ठरवलं की आपण एक अडॉप्शन मध्ये नाटक आहे, त्याची मुलगी अडॉप्ट केलेली आहे, तर तिला कळल्यानंतर काय होणार आहे घरामध्ये, असा एक डोक्यात विचार चालू होता. पण गंमत अशी झाली की ते धरती एकांकिकेपेक्षा जास्त वेळ लागत होता, ते नाटक होत नव्हतं. मी समराव असतो की काय द्यायचं तर खरं. कसं असतं की होणार गोष्ट असते. त्याला डॉक्टर नंद म्हणून माझ्या ओळखीचे मी इन्शुरन्स करतो, ते माझ्या ऑफिस करायचं. आणि ते सगळे माझे नाटक ऐकायला सगळं बघायचं, माझे मित्र असते. तर ते मला म्हणाले की काय झालं, कसं माझ्या डोक्यात डॉक्टर असा विचार आहे. पण ते म्हटलं ते पूर्ण नाटक होत नाहीये, एकांकिका होत नाहीये, दीर्घांक करावं लागेल. आणि त्यावेळी दीर्घांक एवढे नसायचे. त्यावेळेस त्यांनी मला एक अडॉप्ट केलेली मुलगी कसं घरामध्ये त्रास देते अशी त्यांनी स्टोरी सांगितली. आणि मी त्यांना म्हटलं आता म्हणजे माझं नाटक झालं. कारण माझ्या डोक्यातलं जे होतं ती मुलगी त्रास देत नाही, तिला 18 वर्षी कळेल आपण अडॉप्ट. आणि ती दुसरी मुलगी त्याने जी सांगितली तिला लहानपणीच माहिती होतं की त्यांना खूप त्रास देते. त्याच्यामध्ये ट्रू स्टोरी होती. त्यामुळे मला ओके आता पॅरलल लेवलला चालणारी गोष्ट आहे. म्हणून मी ते माझ्या डोक्यात असं असतं की प्रत्येकाचं एक आकाश आहे. तुझं माझं एक वेगळं जग आहे, हे माझं आकाश आहे. आपलं एक कॉमन आकाश म्हणजे असलं, पण या लोकांचं एक वेगळे पण असतं. म्हणून मी त्या नाटकाचं नाव दिलं माझं वेगळं आकाश, की हे इतरांपेक्षा वेगळं आहे. जेव्हा कळल्यानंतर मी त्याच्या कोशात जातो. मी खूप लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण मला अशी विशेष कोणी माहिती दिली होती किंवा रिॲक्शन्स कशा आहेत काय.
ते थोडं 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 कुठलं तरी ऐकून तो मी बेस तयार करून मध्ये नाटक लिहिलो. सादरीकरण पण राहते नाट्य स्पर्धेला घालून एक सॅटिस्फॅक्शन असते लिहिण्यामध्ये. आणि तुला गंमत सांगतो ते कसं होतं की ते आपण नाही कोणतरी लिहून देतो समोर नेहमी होतं. ते नाटक लिहिलं मी रात्री 9:30-10 वाजता असं दिवसभर माझ्या दिग्दर्शक म्हणून त्याच्यावर पाहत असं दिसत की आता हा सीन असा जाईल बरं. कारण आमच्या एक टेलरमेड नाटक बनवणं चालू म्हणजे आपल्याकडच्या आर्टिस्ट डोळ्यासमोर ठेवून करायचं काहीतरी वेगळं आपल्याला आर्टिस्ट मिळण्याने फायदा नाही. प्रत्येक सीन आम्ही डिस्कस करतो मग रात्री एक आठवड्यापर्यंत रात्री तो लिहून काढायचा. रात्री 9:30-10 वाजता लिहून काढण्यामध्ये लिहायला बसायचो. साधारणपणे 1:30-2च्या सुमाराला माझा एक सीन आधी बराच वेळ विचार करून तात्पुरता मग ते लिहून काढायचं. 2 नाही तर कुत्री गल्लीतली डोंकायला गेली काढायचं मग झोपायचं. अशी ती प्रोसेस होती. त्याच्यावरती गंमत तुला होतं की तरी मला आम्ही हॉटेल आपलं नित्यानंद खेळ चौकात पोरगे होतं तुम्हाला माहित नसेल. तिथे बसलं त्याने म्हणाले तू काहीतरी कविते सदृश असं काहीतरी कमी आहे का नाही काहीतरी मला म्हणलंय त्याच्यावरती हवे. तर म्हटलं बाबा विचार करतो असं काही सुरू. आणि मग असं 3ऱ्या 4थ्या दिवशी आम्ही सगळे बसलेले असताना मला एकदम डोक्यात ते सुचलं. मी अक्षरशः तुला समोर सिगरेटचं पाकिट फोडलं त्याच्या पाठीमागे पेटून उलट्या केला आणि त्याच्यावर लिहिले. पण घरी गेल्यानंतर विसरायला लागलो म्हणून ती 1 लाईन त्यावेळेस काव्य स्वरूपात अशी लिहिली. गंमत आली मजा आली. हा जनरली कसं की आपण म्हणतो की वेगळ्या घरात वाढली म्हणजे दाईकडे वाढली म्हणून माझं वेगळं अशी दाईच्या घराकडे वाढलं. पुन्हा पाऊस वाढत तिच्या पंखाने गेलं ताई सांभाळत होते. मग तिला कळलं आपण आठवतो एक वादळी वादळ माझ्या घरातही घुसलं गेलं करून पोरं माझं वेगळं आकर्षण त्या मुलगी शेतकऱ्याचं वाढलं ते छप्पर उडालं. त्यानंतर तिचं वेगळं दर्शन आज स्वच्छ प्रकाशन शुभ्र चमचम सामना दाईला देणारा आधार माझं वेगळं आकर्षण. इतके त्यांनी मला सांभाळलाय आता मी त्यांचा सांभाळ करेन अशी ती 1 लाईन थॉट तो संबंध ड्रामाचा होता. आणि या गोष्टी घडतात असं काही नेहमी काही कमी नाही. ते त्याला ओळी सुचल्या त्या लिहिल्या त्या चक्कल बसल्या की कवी म्हणून खूप बाईक आहे मोठी ती हिंदीच्या तिने त्या गीत स्वरूपात त्यांनी काढायला केलं. आम्ही त्या ओळी एक एक कडवं असं वापरलेलं होतं. म्हणजे असते असं लिखाण काम पण लिखाणावरती माझा पहिल्यापासून जोर नव्हता. कारण मला लिखाण केल्यानंतर ते सादरीकरण महत्व होतं. कारण नंतर देखील डोक्यात प्लॉट येतात पण असं वाटतं तर सादरीकरण करणारं कोण असेल आणि मग ते नुसतं पडलेलं पावत. पण रंगकर्मी म्हणून अभिनय आणि लेखन हा एवढाच प्रवास होता की बाकी नाटकाचे अंग त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स. मी सांगितलं मी बॅकस्टेज जेव्हा मी नाटकात काम करत नसून बॅकस्टेज म्हणजे आपली प्रॉपर्टी देखील सांभाळली असं नाही. आमच्याकडे कसं होतं नाटकात पण काम करतात तर नाटकातलं काम आहे दुसरं करत नाही तर बॅकस्टेज करतो जे पडेल ते काम करायचं. मग लाईट मला देखील मदत करायला कागद लावण्यापासून किंवा म्युझिक ऑपरेटरला देखील मदत करत असं काही नाही. असं एक फिक्स काही नव्हतं. आता एका टाइममध्ये कुठे एखाद्या पासून मी काम करत नसेल तर मी येतच बोलली. सर तुम्ही आता एवढा मोठा हा प्रवास जवळजवळ नाटकच तुमचं 30 वर्षापेक्षा जास्त झाले तर आतापर्यंत थँक्यू सो मच. तर आतापर्यंतचा आपला जो प्रवास होता ते तुमचा जो प्रवास होता एवढ्या वर्षाचा आणि तो अजूनही सुरू आहे तर गेली कित्येक वर्ष तुम्ही अभिनेता म्हणून काम करता पण अशी कोणती गोष्ट आहे जी अजूनही तुम्हाला ऍक्टिंग म्हटलं की खूप एक्साइट करते? कसं आहे म्हणजे आता ह्या वयाला नॅचरली कॅरेक्टर आर्टिस्ट सुदैवाने मला सिरियलमध्ये 2-3 सिरियलमध्ये खूप चांगले रोल मिळाले. हे लक
कारण सिरियलमध्ये काम घेणं ह्याच्यातून नशिबाचं काम होतं. 99% 1% तुम्ही तिथे चांगलं काम करा. म्हणजे मी तुला जे म्हणतो की नाटकाची पंक्च्युअलिटी मला कामाला आली. काट्यांना वेळेवरती हजर असणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. मग जिथे तुम्हाला काय घेता याची घेणं नसतं तिथे रिटेक असतात. नाटकाला रिटेक नाही करून देतात तुमच्याकडे. त्याचा भाग तो डिसिप्लिन तुम्हाला नाटकाने येतो. म्हणजे कित्येक वेळा असं म्हणतं की 8:30चा कॉल नाही तर एखादा मनुष्य 20 तिथे आला तर लाईनची पण गाडी घ्यायची. पण आपण आपल्या टायमाला राहिलो असो तर मग तुम्ही तिथे टाकायला येऊ शकतो. मग पुढे मी असं सांगायचो की नक्की मला सीट कधी त्याला मला कॉन्टॅक्ट द्या आले नाही. पण त्याच्यासाठी पहिले सगळं हे तर करायला लागतं. त्याच्यासाठी होत नाही. त्यामुळे असं अजूनही काय म्हणू कलाकाराला सॅटिस्फॅक्शन नसतं. एक रोल झाला की दुसऱ्या प्रकारचा वेगळा रोल काहीतरी मिळावं सातत्याने इच्छा असते. आता खरं म्हणजे आता मी खूप कमी केलंय कारण एजिंग फॅक्टर आहे. जाण्याला ट्रॅव्हलिंग तरी असं वाटतं की एखादा असं कडक रोल मिळाला पाहिजे ज्याने आपल्याला समाधान मिळेल. कलाकाराला असंतुष्ट असलं पाहिजे मजाच नाही. कारण विविध प्रकारचे रोल करून झाले. असं काही नाही की प्रत्येक रोलने काहीतरी वेगळं समाधान दिलंय. ही तुमची प्रेक्षकांकडनं मिळालेली पावती असते. म्हणजे जसं सिरियलमध्ये काम करताना म्हटल्यानंतर देखील मग चांगले रोल मिळायला लागले. त्याच्यावर नकलं नव्हतं की त्याचे शिक्षण आहे की नाही ते कामाला येतं. नाटकवाली मंडळी थोडंसं नाटकी बोलतात. म्हणजे सिरियलमध्ये देखील आपल्याला कळतं की अच्छा हा नाटकातला असला पाहिजे. क्राईम पेट्रोल जेव्हा मी केलं तेव्हा मला तो टोन सापडला की तुम्ही नॅचरल टोनमध्ये बोललात तर ते जास्त लोकांना भावतं. आणि तिथे मला इतकं कळलं कारण तुम्ही डोळस असला पाहिजे कुठे जे करायचं ना. आताचं काय होतं म्हणजे का आताची मुलं जातात आपलं काम झालं की जाऊन बसतात काहीतरी बिड्या फुकतील इकडे तिकडे टाइमपास करतील मुलींबरोबर. तसं नव्हतं आमचं. मी लक्षात जेव्हा पहिला एपिसोड केल्यानंतर पुढचे 3 एपिसोड मी प्रत्येकाचे सीन बघत बसलो होतो कारण आपल्याला याची परिभाषा कळायला पाहिजे. जर आपल्याला इथे स्थिरावायचं असेल तर लोकांना आपला कंटाळा नाही आला पाहिजे. याला कशाला आणला रे. यू शुड बी वन टेक आर्टिस्ट. ठीक आहे टेक्निकली 2दा-3दा होईल पण तुमच्याकडनं चुका कमीत कमी झाल्या पाहिजे. होत नाही असं नाही. पण मग ते तिथे तो व्हॉइस मला मिळाला आणि त्याचा मला इतका प्रचंड फायदा झाला की नंतर कायम सातत्याने भूमिका केल्यानंतर मग मला असं कोणतरी भेटलं की तुम्ही खूप नॅचरल बोलता हो. ते मी जाणून घेतलं ते आत्मसात केलं. हे करायला लागतं. आताचं नाटक देखील असंच झालंय कारण आता काय झालंय कॉलर माईक आले. पूर्वी नव्हते त्यामुळे आम्हाला थोडंसं हायपिच बोलायला लागायचं. आता ही गरज नाही आहे. पूर्वी आम्हाला असं म्हणजे शेवटचा शब्द मी शाळेत गेलो होतो हा तो शेवटचा ऐकायला यायला पाहिजे. आता या माईकमुळे मी शाळेत गेलो होतो तो तुम्हाला ऐकायला येतो. हा फरक आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने काही गोष्टी दिल्या ना नक्कीच दिल्या परंतु हा जर बेस चांगला असेल तर तुम्हाला ते शिकायला अवघड जात नाही. आणि कलाकाराने काय शिकतच असलं पाहिजे. म्हणजे मी राज्यनाट्य स्पर्धा अजूनही बघतो सगळी. मला काय तर नाटक आहे पण काय वाटतं माहिती का अगदी फालतू नाटक असं पण एखाद्याला खूप छान काम करतो मग त्याचा मॅनरिझम काय आहे तो कसा उभा राहतो हे अजूनही असं वाटतं अरे हा यार. किंवा जगात बाहेर फिरत असताना डोळसपणे जर का तुम्ही बघत राहिलात तर एखाद्या हा हे मी वापरू शकतो. म्हणजे अगदी गंमत सांगतो तुला पुण्याला मी सारसबागेत गणपतीला जातो. आवडतं ठिकाण शांत छान झकास वातावरण खूप सुंदर. तिथे तुला विविध प्रकारचे नमस्कार बघायला मिळतात. कोण आडवा होतोय कोण थोबाडीत मारून घेतोय. पण मग हे तुम्हाला वापरायला मिळते ना. अरे हा यार मग ते गावाकडचं मला कॅरेक्टर करतो मी डायरेक्ट 60 नव्हतं मी तोंडात मारून देईन. म्हणजे त्या कल्चरचा भाग तिथे बघायला मिळतो. म्हणजे साधं एकदा रस्त्याने रात्री 1:30-2 वाजता रिहर्सल वरनं जातून समोर एक बेवडा आला आणि तो एकदा ह्या टोकाला मग एकदा ह्या टोकाला. म्हटलं आपण पण म्हटलं करून पाहायला पाहिजे ना. तो
तो आला ते मी पण असा वेडा वाकडा चाललो. त्याला वाटलं मी पण टाईट आहे. मग त्याने मला सांगितलं एवढी कशाला मी रे माझं झाले ना दादा काय काय. त्याने मला उलट विचारलं घरी जातो का नाही का तुला पोचवायला येऊ. मग तो रस्ता शोध होता. पण मला असं वाटलं की हां म्हणजे मी ह्याला बेवडा वाटतोय म्हणजे हां हे मला असं करायला हवं. तुम्ही बाहेर आपण डोळे आणि कान बंद करून जगतो. मी तुला साधी गमत आपण रस्त्याने आता समज टिळक चौकात एवढे वर्ष म्हणून मी लाईनेत ना दुकानाची नावं नाही सांगू शकणार. पटकन आठवणार नाही हे दुकान कुठे. आपण डोळसपणे जगतच नाही. त्यामुळे हे डोळसपणे नाटक तुम्हाला शिकवतो. डोळसपणा सिरियलमधनं देखील तो मिळतो. आता घेणं न घेणं तुमच्या स्वाधीन आहे. विद्यार्थी दशा जर का तुमची संपली तर तुम्ही संपलात. माझं म्हणणं तुम्ही परमनंट विद्यार्थी असला पाहिजे तर काहीतरी नवीन नवीन मिळतं. आता तुमच्या यंग पिढीकडनं देखील मिळतं ही नवीन टेक्नॉलॉजी. हे आम्हाला नाही. आता मोबाईल तुम्ही फटाफटा करायला आम्हाला नाही सुधरत ते कारण आमच्या वेळेला नव्हतं. पण मग तुमच्याकडनं थोडंफार का होईना 25% तरी शिकून घेऊ की ज्याचा मला डे टू डे उपयोग होईल. अगदी तुमच्या इतके आम्ही किडे होणार नाही. मला वाटतं सर हे खूप मिसकन्सेप्शन झालंय आत्ताच्या पिढीमध्ये की अभिनय म्हटला म्हणजे प्रसिद्धी, फेम, पैसा किंवा एक ग्लॅमरचं अट्रॅक्शन आहे बऱ्याच लोकांना, बऱ्याच मुलांना. पण ही जी काय म्हणतात तुम्ही जसं म्हटलं की अभ्यास वृत्ती किंवा तुमचं विद्यार्थी दशा जी आहे ती कायम चालू राहिली पाहिजे. तर इतर कलांच्या बाबतीत जसं एखाद गायक झाला तर त्यांची एक साधना असते रोजची, त्यांचा रियाज असतो. बरोबर. पण अभिनय म्हटल्यानंतर त्याचाही रियाज असतो. हे आजकाल मला असं वाटतं की आहेत, नाही असं नाही, पण खूप लोक एक नुसतं फेम आणि प्रसिद्धीकडे जास्त बघतात. तो रियाज म्हणून तसा होत नाही. तर एखादा अभिनेता असेल तर त्याचा काय रियाज असावा, कसा रियाज असावा? बेसिकली मी नेहमी लोकांना सांगतो भरपूर बघा. तुम्ही काही करायलाच पाहिजे असं नाही. म्हणजे दुर्दैवाने तुला गंमत होतं राज्यनाट्य स्पर्धेला तरुण पिढी दुसऱ्यांची नाटकं बघायला दिसतच नाहीत. मी आता आभाळाला हात लावलेले ही जी आहे ना मानसिकता ही संपली पाहिजे. मी जे करतो तेच उत्तम, बाकी करतात ते बेकार, हे संपलं. तुम्ही बघा ना. मी जसं तुला म्हटलं मी 3.5 वर्ष फक्त नाटक बघत होतो. निदान काय करायचं नाही हे तर कळेल. अजूनही मी असं म्हणतो की काय करायचं आहे मला अजूनही कळलेलं नाहीये. पण निदान 90% मला हे तर कळलं काय करायचं नाही. वाणी स्वच्छ. मी माझ्या संपर्कात आलेल्या तरुण मुलांना मुलींना सांगत असतो तुम्हाला आवडता पेपर तुम्ही इव्हन जर समजा व्हॉट्सअपला काय मोठ्याने 10 मिनिटं वाचा. त्यांनी तुमच्या जिभेला वळण लागतं. आताची मुलं हल्लीची पिढी मेजॉरिटी इंग्लिश मिडियमची आहे. त्यांना मराठी शुद्ध बोलता येत नाही. जोडाक्षर लांबच राहिले. ठीक आहे काळानुरूप ही गरज आहे म्हणून तुम्ही तिथे गेलात. पण मग आपली मातृभाषा आपल्याला चांगली यायला नको का? यायला हवी. मग 10 मिनिटं तुम्ही रोज पेपर वाचा, आवडीचं सदर वाचा. एखाद्याला बाबा खेळाच्या बद्दलच मोठ्याने वाचलं ती बातमी, मोठ्याने वाचलं की जिभेला वळण लागतं. बरोबर आहे. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तो की तुमची वाणी शुद्ध करा. एकदा तुम्ही चांगले हे असं तिथे तुम्हाला सांगता येणार की तुम्हाला का घेतलं, कारण तुमची वाणी शुद्ध आहे त्याचा इम्पॅक्ट येतो. तुम्ही चांगले उभे राहा, 2 पायावरती उभे राहा. बहुतांशी लोक 1.5 पायावरती उभे असतात. आता तू बाहेर पडलीस की बघ 95% लोक 1.5 पायावरती उभे असतात. 2 पायावरती उभं की तुमचं पोश्चर चांगलं दिसतं. स्टेजवरती तुला कधीही कोणी 1.5 पायावरती उभं दिसणार नाही अनलेस अँड अंटिल दॅट कॅरेक्टर डिमांड. एखाद्या लग्नात दाखवते तर गोष्टी होईल, बट अदरवाईज सगळे 2 पायावरती उभे असतात. ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ना, हे तुम्हाला त्याच्याकडनं मिळत गेलं ना. म्हणजे माझं म्हणच चांगला कलाकार होईल, नाही होणार, प्रसिद्ध येईल, नाही येणार, पण एक चांगला माणूस तर होऊ शकतो की नाही. आपण या सगळ्यातनं आपण जर अशा दृष्टिकोनाने पाहिलं, फेम काय काय तुम्ही सिरियलला काम काय एक जरी एपिसोड केला तरी पोरं कॉलर टाईट करून फिरतात, पण ते क्षणिक असतं.
हे छोटे पडदे आहेत. चटकन लोक विसरतात. मलाच आता आठवायची वेळ येईल की मी कुठल्या सिरियलमध्ये काम केलं, पटकन बरोबरचे कोण आर्टिस्ट होते आठवण. माझं म्हणणं, तुम्ही कुठल्याही क्षेत्र, आज इंटरव्ह्यूला जर एखादा नाटकातला मुलगा काम करणारा गेला तर तो जास्त सफाईने बोलेल, जो स्वच्छपणे मांडेल. कसं आहे, वाक्याची जुळवाजुळव देखील आपण मनात करतो ना, ती अक्षरांची जुळवाजुळव करायला मदत होते ना नाटकाने. शिकण्यासारखं खूप आहे. प्रसिद्धी, पैसा तुमचं नशीब असेल तर त्याच्यातही तुम्ही पुढे जाल. परत तुला एक सांगतो, म्हणजे मी नावमेद करत नाही, परत मी या मुलांना सांगतो, हे क्षेत्र निवडताना एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये धोके खूप आहेत. आज तुमचं तरुण वय आहे, आज तू हिरोईन म्हणून काम करशील, 10 वर्षानंतर तुला हिरोईन म्हणून कोणी उभं करणार नाही आहे. मग हा जो मुलगा असेल, 10 वर्षानंतर जर का त्याला कोणी विचार, आपण जे बघतो सिनेमातनं वगैरे, हे लाखातनं 2 आणि 4 असतात. बाकीचे सगळे काळाच्या ओघात मागे पडलेत. मग पोटासाठी तुम्ही काहीतरी करायला हवं. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, शिक्षण पहिले पूर्ण करा. काहीतरी जोडधंदा तुमचा असला पाहिजे, जेणेकरून तुमचं घर चालेल. 2 वेळचं जेवण मिळेल. आई वडिलांनी जे तुम्हाला लहानाचं मोठं केलं, त्यांनी खस्ता खाऊन मोठं केलं. आता उतार वयामध्ये पण त्यांनी खस्तात खायच्यात का? आणि दुर्दैवाने होतं काय, थोडीशी प्रसिद्धी मिळाली की जरा व्यसनाच्याकडे वळायची वृत्ती जास्त वाढली. आता हे कसं होतं, मी असं कोणाला बोललं की मला अशी खात्री असते, दुसऱ्या दिवशी आता तो मुलगा माझ्याशी बोलायलाच येणार नाही. पण ही रियालिटी, हे कोणतरी सांगणं गरजेचं आहे. मी आवर्जून सांगतो की बाबा रे, हे पोटपाणी नाही. मला जर कोणी विचारलं, काका ते सिरियलमध्ये, मी त्याला विचारतो, तुझा बाप काय करतो, तुझ्या बापाची जहाजं आहेत का? जहाजं असतील तर तू तिकडे जा. नाही जहाजं, मग तुझी चणे खाऊन राहायची तयारी आहे का? 3 वर्ष चण्यावरती जगणार तू. ही तयारी असेल तर तिथे स्ट्रगल कर, नाहीतर मी फावल्या वेळात स्ट्रगल करीन असं होत नाही. आणि एखाद्याचं नशीब चांगलं असतं. आत्ता तुम्ही जेवढे तिथे बघाल लोक, त्यांनी प्रचंड स्ट्रगल करून पुढे आलेले आहेत. त्यामुळे असं काही नाही, कोणी कसं घ्यायचं याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे असं काही नाही, कोणी कसं घ्यायचं याच्यावरती अवलंबून आहे. आता तुम्ही सर बऱ्याचदा आपल्या कल्याणातील जे मंदिर आहे, तिथे तुमचं येणं जाणं असतं. तिथे तुम्ही अनेक पिढ्यांमधली, म्हणजे प्रत्येक पिढीमधले कलाकार तिथे येत असतात, येणं जाणं असतं. नाही, तुला एक सांगू का, तसं नाही. तो आमचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता इन्स्टंटचा जमाना आला आहे. आम्ही महिना रिहर्सल करतो, आता ही मुलं 8 दिवस रिहर्सल करतात. सत्य शेवटी मला रंगमंचावरती रिझल्ट काय तो पाहिजे. तू महिनाभर रिहर्सल केलीस का 8 दिवस रिहर्सल केली, इट इज इम्पॉर्टंट. आता देखील काही मुलं खूप चांगलं काम करतात, खूप चांगलं दिग्दर्शन करतात, खूप चांगले म्युझिक करणारे मुलं आहेत. कारण आता ना या सगळ्या टेक्निकल अंग खूप डेव्हलप होतात. आणि माझं तर म्हणणं नेहमी असं असतं तरुण मुलांना, की प्रत्येकाने स्टेजवरती दिसलंच पाहिजे असा नियम नाही आहे. एडिटिंग डिपार्टमेंट आहे, म्युझिक डिपार्टमेंट आहे, कॅमेरा आहे, सेट आहे, सेट डिझाईन आहे, अशी कितीतरी डिपार्टमेंट आहेत. ऑन द कंट्री मी तर असं नेहमी म्हणत असतो की कलाकाराला एक ठराविक आयुष्य आहे. टेक्निकल अंगाला वयाची मर्यादा नाही आहे. तुम्ही त्याच्यात जर का माहीर झालात तर तुम्हाला आपसूक काम मिळत राहणार आहे, काही करायची गरज नाही. कलाकाराला त्याचं दिसणं, त्याचं राहणं, हे सगळ्या गोष्टी सांभाळायला लागतात. टेक्निकल माणसाला कोण विचारतो का रे तुझं पोट सुटलं आहे का, तुझे केस असे दिसतात, कोण नाही विचारत. तुझे काय काम करतो. म्हणजे आता कॅमेरामनच्या पाठीमागचा कॅमेरामन कसा दिसतो किंवा कशी दिसते आपण बघत नाही ना, त्यांचं आउटपुट काय. म्युझिक देणारा मनुष्य म्युझिक काय देतो, त्यांनी या स्क्रिप्टचं संहितेचा विचार केला का हे बघतो ना. त्यामुळे मी तर नेहमी सांगतो की टेक्निकल अंगाकडे वळा. कलाकार होत असताना तुम्ही भले स्टेजवरती जरी काम करत असाल, तुम्हाला लिमिटेशन्स आहेत, त्या जोडीला हेही अंग शिकवून घ्या. जर तुम्हाला फुल टाईम पुढे करायचं असेल तर हेही अंगाची माहिती पाहिजे, जेणेकरून तुमचं पोट थांबणार नाही. त्यामुळे येणाऱ्या पिढीला मी सांगतो, आताची मुलं मी त्याला विचारतो, ह्याच्या जोडीला काय करतोस.
हे ठीक आहे, आज सिरियलमध्ये दिसतो, 6 महिने दिसशील, त्याच्यानंतर काय? उदरनिर्वाह कशावरती चालणार आहे? मग गमतीने मी सांगतो, मुलगा असेल तर नोकरी करणारी बायको मिळव, उत्तम चालेल तुझं. किंवा चांगलं काम करण्याला मुली चांगला मुलगा गाठव, संबंध येत नाही काही. पण हे सरसकट होऊ शकत नाही ना. हे बोलायला सोपं आहे. त्यामुळे असं काही नाही. आताची पण मुलं खूप चांगले आहेत. काळाच्या ओघात सगळ्या गोष्टी बदलल्यात, तशा त्याही बदलल्यात आहेत. त्याच्यातले अशी ज्यांनी निघतात अशी क्या बात आहे, ते पण माझ्याशी संपर्कात असतात. टेक्निकल अंग करणारे पण माझ्या संपर्क, म्हणजे ते आवर्जून सांगतात, काका नाटक बघायला ये बरं का, माझं म्युझिक आहे. किंवा लाईट वरनं मी लाईट करतोय. मग त्यांची इच्छा असते, मग ते बोलतात की काय वाटतंय मला सांग. मग बाबा नाही, मला हे असं वाटतंय बरं का, तू बघ, म्हणजे विचार कर येतो. आजकाल कसं आहे, आमच्या वेळेला असं सांगितलं सांगता येतं, हे चुकतोयस, आता असं सांगून चालत नाही. आता सांगायला असं वाटतंय बरं का मला. कारण आताची पिढी ही इगोइस्टिक आहे. मी जर तुझी डायरेक्ट तोंडावरती चूक सांगितली तर तुला माझा राग येतो. मग मी वळणावळणाने असा घास घेतला तर तुला तो चालतो. सांगायचं तेच आहे ना. पण मग आता आमच्या पिढीची जबाबदारी नाही का की तुमच्या होणाऱ्या चुका कशा सुधारतील, जेणेकरून तुम्ही अधिक चांगले व्हाल. आता मला स्वतःला इथून कोणी कलाकार पुढे गेला, म्हणून टेक्निशियन पुढे, आम्हाला त्याचा आनंद वाटतो ना, अरे क्या बात आहे. असं काही नसतं, पिढ्यांमध्ये काही नसतं. काळानुरूप बदलायला शिकलं पाहिजे. आता जर आपण नाटकांबद्दल बोललो, मालिकेबद्दल बोललो, त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पोस्टर बॉयज आणि फनरन. ह्या सिनेमांमधनं तुम्ही आम्हाला आमचं मनोरंजन केलं, तर त्याबद्दल काय सांगाल? तो अनुभव कसा होता? कसं आहे माहिती, काही सगळे वेगवेगळे माध्यम आहेत. सिरियलपेक्षा देखील सिनेमाचं माध्यम अनेक वेगळं आहे. मी पोस्टर बॉयजमध्ये होतो, 12 केला, आणि रिसेंटली पिक्चर केला. रिसेंट पिक्चर कुठला केला आठवत नाही नाव काय. हां करेक्ट, फनरल केला. तो फनरल सिनेमा रिसेंटली, म्हणजे तो देखील लॉकडाऊनच्या काळात अर्धवट असं झालं होतं, डबिंग रेंगाळलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दिग्दर्शकाने वेगवेगळा अनुभव असतो. सिनेमाची गोष्टच वेगळी आहे. सिनेमात आउटडोअर शूटिंग अमुक प्रकार खूप चांगले असतात. त्यांचे 3 कॅमेरा सेटअप असतो आणि लिजरली काम चालतं. मालिकेमध्ये तो जो एक झपाटा असतो, दिवसाला 8 सीन झाले पाहिजे, 10 तसं नाही. तिथे ते दिवसातनं 3, 4, 5 सीन म्हणजे डोक्यावरनं पाणी. त्यामुळे ते परफेक्शनकडे खूप असतं. आणि तिथे मग या अँगलनी त्या अँगलनी चालूच राहतं. जसं म्हणजे मी म्हणजे ॲड फिल्म देखील केलेलं, तो तिथे देखील प्रकार सेमच. म्हणजे सिनेमा स्टाईल की तिथे ते 30 सेकंदामध्ये तुम्हाला जे काय दाखवायचं असतं, अशी काही तिथे तर वाक्य पण जास्त नसतं, काहीच नसतं. पण ते माध्यम वेगळं आहे. त्यामुळे मी हे सिनेमे केले. आता फनरल हा शेवटचा जो केला तो अमेझॉन प्राईम वरती आहे. थिएटरला विशेष चालले नाहीत, कारण त्याच्यामध्ये कसं असतं, नावाजले लोक कोणी नव्हते, पण एक वेगळा हटके विषय त्याने घेतला होता. आणि मजा आली ती करायला. आउटडोअर शूटिंग असतं, बाहेर जाऊन राहायचं असतं. काही वेळा 12 देखील बाहेर होतो, पोस्टल बॉयला देखील पुण्यात होतो. ह्या बाकी फनरल मात्र आम्ही मुंबईत केला आणि भर वस्तीत केला. लोकांना कळलंच नाही शूटिंग चाललंय. ऍब्सोल्युटली लोकांना कळलं नव्हती. एक मजा होती, गंमत वेगळी होती. म्हणजे आम्ही फ्युनरल हा सब्जेक्ट असतोय, तर आम्ही डेड बॉडीचं फ्युनरल घेऊन जात असताना लोक अक्षरशः वाटेत थांबून नमस्कार करत होते. ते देखील त्यांनी सिनेमात घेतलंय, दाखवलंय. ती गंमत वेगळी होती. पण तिथे रोल करायला मिळतात तुम्हाला लार्ज अरेंजर, मोठ्या पडद्यावरती तुमचं तुम्हाला बघणं एक वेगळा आनंद आहे. छोटा पडदा लवकर विसरायला होतो.
मोठ्या पडद्यावर तर म्हणजे तुला सिनेमा पूर्वीचे पाहिलेले पण आठवतात, पण हे जर तुला मी 2 वर्षापूर्वीच्या मालिका विचारलं तर तुला आठवणार नाही आर्टिस्ट कोण होते, काय ढोबळ मनाने सांगता येईल हे होतं ते होतं. सिनेमाचं तसं होतं, मोठ्या पडद्यावर ते आपल्या मेंदूत पण जास्त काळ राहतं. आता सर तुम्ही तुमचा प्रवास सुरू झाला नाटकाकडनं तुम्ही मालिका. आणि ह्यामध्ये कुठेतरी तेव्हा असं होतं की एक नेटवर्क बिल्ड झालं होतं आणि त्यातून सुद्धा तुम्हाला एक काम पुढे मिळत गेलं. पण आता बरीच मंडळी अशी आहे की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे परंतु त्यांना कळत नाही की सुरुवात कशी करावी. आणि एकीकडे खरं तर असं आहे की आता कास्टिंग रिलेटेड जे काही आहे, कास्टिंग कोऑर्डिनेटर्स म्हणा, एजंट्स म्हणा, एजन्सीज म्हणा, हे इकडे आता भरपूर प्रमाणात आहे. पण तरीही नव्या मंडळीला त्या मुलांना प्रश्न असतो की सुरुवात कशी करावी, त्याबद्दल त्यांना तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल? मी खरं सांगू का, आता मी जसं म्हटलं सर, काळ बदलत चालला, वेगाने होऊन चाललंय. हल्ली कास्टिंग मोस्टली कोऑर्डिनेट सुरू केलं जातं. मध्यंतरीच्या कोरोनाच्या काळामध्ये काय झालं माहिती का, हे सगळे कलाकारांची बिदागी एकदम कमी झाली आणि हे जे कास्टिंग करणारे लोक आहेत ते तुला कोऑर्डिनेटर एका दिवसाची 2 दिवसाचीच कामं देऊ शकतात. त्यांना तेवढ्यासाठीच नेमलेले असतं. मेन लीडसाठी तुम्हाला जायचं असेल तर त्या प्रोडक्शन हाऊसमधूनच तुम्हाला मिळालं पाहिजे. मग एक तर पर्याय काय तर तुम्ही इथून सुरुवात करा कोऑर्डिनेटर थ्रू, पण कोऑर्डिनेटर थ्रू कामं करून मोठी कामं मिळाल्याचे पर्सेंटेज इज व्हेरी लेस. काय एका दिवसाचं काम आहे, तुझा एखादा सीन असतो, 1.5 सीन असतो, पुढे काय तो नगण्य. ह्यापेक्षा जर एखाद्या सिरियलमध्ये एखादं पात्र, एखादं कॅरेक्टर जरी मिळालं, भले ते महिन्यातनं 4-5 दिवस दिसू दे, पण त्याचं 5-6 दिवस दिसलं तर तिथे तुमची कला दाखवायलाही वावरतं. तुम्हाला एक कॅरेक्टर असतं, काहीतरी एक पाठीमागे थॉट घेऊन ते कॅरेक्टर जातं. त्यामुळे तुम्ही अप्रोच व्हायला पाहिजे तर प्रोडक्शन हाऊसकडे. आता हे डिफिकल्ट आहे. प्रोडक्शन हाऊसपर्यंत आपण कसं पोचणार, मूळतः तिथला कास्टिंग डिरेक्टर कोण आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. तर मग कसं आहे की जे लोक कामं करतात, मी नेहमी ॲक्च्युली हे जे कोऑर्डिनेटर थ्रू जातात त्या मुलांना मी नेहमी सांगतो, तिथं गेलं की तिथे शोध काढणं सिरियलचा कास्टिंग डिरेक्टर कोण आहे, मग त्याच्याशी तुम्ही संपर्क साधा ना, भले त्या सिरियल नाही पण पुढच्या सिरियलला. आणि म्हटलं तर 99% नशिबाचा भाग आहे. पण हे तुम्हाला कोऑर्डिनेटर थ्रू तुम्हाला कामं मिळतात, पण ती नगण्य मिळतात, पैसेही कमी मिळतात. एका सिरियलमध्ये एखाद दिवस 2 दिवस काम झालं म्हटलं तर 3-4 महिने तुम्हाला त्या सिरियलमध्ये रोल कोणी देत नाही. म्हणजे उद्या तिथे मी एकदा ऑफिसर केलाय तर मग 4 महिन्याचा मी तिथे डॉक्टर होतो, नाहीतर 6व्या महिन्यात मी जज होतो. अशा प्रकारची कामं मिळू शकतात. पण त्याने कसं आहे माहिती का, परत तुला सांगतो, तुम्हाला करिअर करायचं आहे का, तर करिअर करायचं असेल तर तुम्हाला कास्टिंग डिरेक्टरपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. करिअर नाही करायचं, मी मुलींना नेहमी सांगत असतो, त्या करिअरच्या भानगडीत पडू नका. छान शिका, छान नोकरी करा, मध्ये हाऊस आहे ना, कोऑर्डिनेटर जा, 2 दिवसाचं काम करा, मोकळं व्हा. आपली हाऊस झाली, आपण टीव्हीला दिसलो, 4 नातेवाईकांना सांगायला मोकळे झालो, मी या सिरियलमध्ये आहे बघा. पण करिअर करणाऱ्यांसाठी खूप जिकिरीचं काम आहे, खूप कष्टाचं काम आहे. त्यांना फ्रस्ट्रेशन येतं की कोऑर्डिनेटर थ्रू कामं मिळतात, ती अल्पजीवी असतात. कास्टिंग करणं असं आहे, एकतर आपण म्हणजे कल्याण डोंबिवली हे मुंबईपासून तसं लांब आहे. मग मी तरुण मुलांना काय सांगतो, तुम्ही तिथे जाऊन राहा. तो जो परिसर आहे मालाड, गोरेगाव, बोरिवली, तू बिलीव्ह करणार नाहीस, आत्ताच्या घडीला कमीत कमी 20,000 मुलं विविध क्षेत्रात, म्हणजे ॲक्टिंग असं नाही तर इव्हन साईडची ही जी अंग आहेत त्याची देखील मुलं तिथे पेंगेस म्हणून राहतात. तिथे तुमच्या ओळखी वाढतात. मुळात ही कामं ओळखीतनंच मिळतात. तिथे जा, तिथे धडपड करा, तिथनं सेटवरती जा, सेटवरती जाऊन बघा कोण कास्टिंग डिरेक्टर. आता काही काही सिरियलला कसं असतं की स्टोरी वाईज ज्या सिरियल आहेत, स्वामी समर्थ सगळे,
वेगवेगळ्या स्टोरीज. मग तिथे तुम्हाला संधी मिळू शकते ना, पण तुम्ही जा ना तिथे. पण त्याच्यासाठी प्रचंड धडपड आहे. असेल माझा आहारी आणि देईल खाटल्यावरही या क्षेत्रात नाही. आयदर एक तर प्रचंड कोणतरी तुमचा गॉडफादर पाहिजे जिथे जो तुम्हाला बोटाला घेऊन जाईल. 99% लोकांनी काही गॉडफादर नाही. मग आपण जाऊन तिथे धडकायला पाहिजे. मग मुंबईत जाऊन राहा, मग तिथे तुमची ओळख वाढेल. कारण त्या परिसरात टापूमध्ये एवढे जण सगळे राहत असतात. मग ते अरे तिकडे त्याचं कास्टिंग चाललंय बरं का, निघा. मुंबईमध्ये वर्सोवा साईडला बाहेरून येणारी मुलं मी स्वतः डोळ्यांनी पाहिले, धोपटी मारून विविध प्रकारचे कपडे असतात, लाईनीत तिथे कास्टिंग चालू आहे. आत्ता काय आहे, ते कपडे घातले दिलं. कारण काय मिळेल आणि कधी मिळेल याबद्दल गॅरंटी काही नाही. त्यामुळे हे शक्य आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला मुंबईत जाऊन कष्ट करायला लागेल. खेडोपाड्यातनं राहून, बाहेरच्या शहरातनं राहून तुम्हाला काही मिळणार नाही. आता सध्या काही बघत आहात तुम्ही किंवा आता रिसेंटली कुठलं नाटक वगैरे करताय? हां, साधारणपणे आलेले मी बहुतांशी नाटकं बघतो. तो काय सवाल येत नाही. राज्यनाट्यपूर्ण बघतो, आलेलं नाटक. आत्ता रिसेंटली मी मन नावाचं नाटक, एकपात्री नाटक, 2.25 तास. रमेश वाणी माझ्या ओळखीचे, खूप चांगलं काम झालं. एक पात्र म्हणजे मला अभिजितचं पण कौतुक वाटलं की एक पात्र होल्ड करून ठेवू शकतो आणि तो एक वेगळा प्रकार आहे. त्याचे लाईट्स पण अप्रतिम होते, म्युझिक परत सांगतो हे व्यक्तीच अपेक्षा आहे. जे मला भावेल ते तुला भावेलच असं नाही. मला ते मन या संकल्पनेचीच मला खूप गोड वाटलं की मन मनाशी देखील बोलतो. आपलं मन काहीतरी बंड करून उठतं ना. हे मला ना खरं 2 कानफाटात मारायला पाहिजे, पण दुसऱ्या मनाने आपल्याला तुम्ही कुठल्या कल्चरमध्ये वाढलात, कसं वाढलात, तुमचं मन तसं, मग भित्र मन, अशी मनाचे विविध प्रकार आहेत ना, ते तयार होत असतात. प्रत्येकाच्या मनातलं मनाची जातकुळी वेगळी आहे. एखादा आउटस्पोकन मध्ये त्याचं मनच तसं तयार झालेलं असतं ना, तो त्या परिस्थितीनुसार बदलत जातो ना. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या कुसंबना देखील त्याने दाखवली. मला ते खूप भावलं. अरे हा यार. आणि एक तर मुळात एकच पात्र, हल्ली आपण एकपात्री बघायला कमी मिळतं, त्यामुळे जरूर बघावं. आणि माझं म्हणणं जो कलाकार आहे त्यांनी ते नक्की व्हावं. म्हणजे मग टेक्निकल अंगाने पण ते नाटक कसं जात आहे, मग नेपथ्यात आपण काय कशासाठी हे वापर केला आहे. मग कलाकाराने, मग नाटककाराने बसवताना त्याला टाईम मिळेल, मध्ये गॅप मिळेल. एक मनुष्य 2.25 तास बोलतो म्हटलं, त्याला मध्ये गॅप मिळायला पाहिजे ना. तो कंटिन्युअसली होल्ड करून ठेवायचा लोकांना, कुठे बोर होऊन द्यायचं नाही आहे. म्हणजे त्या कलाकाराची दमछाक होणार नाही, हे दिग्दर्शकाचं काम आहे ना. त्यामुळे मला ती कलाकृती खूप आवडली. आता एक सांगू, कुठलीही कलाकृती ही परिपूर्ण नाहीच आहे, कुठलीच नाही. मग काय बाहेर बसून चुका काढणं खूप सोपं आहे. मी टीकाकार सहज होऊ शकतो, स्टेजवरती गेल्यानंतर कळलं. कलाकार म्हणून भाग असणं आणि टीकाकार असणं आणि समीक्षक वेगळा. समीक्षा करणारे सर्व अंगाने विचारतात. टीकाकाराला काय, मी तर बसलो ते मला हे आवडणार नाही आहे करून, तर मी भरपूर टीका करूया. हे माझं म्हणणं, तुम्ही बघा, भरपूर बघा, तर तुम्हाला त्यातनं काही ना काहीतरी मिळत जातं. आता माझ्याबरोबरचे सगळे बहुतांश लोक आता काही करत नाहीत. मी अजूनही ॲक्टिव्ह आहे. नाही, कोणी नाटकाच्या ठिकाणी रिहर्सलला बोलवलं, काही सजेशन सांगितलं तरी मी जातो, मी बसतो, मी बघतो. त्यात लोकांशी मी संपर्कात असतो की ज्यांना मी काही सांगितलेलं आवडेल. अन्यथा मी माझी आवड कोणावरती थोपत नाही, कारण आताची तरुण पिढी ऐकून घेणार नाही. पण मग त्यांना जर का गरज असेल तर तुम्ही मदतीचा हात जरूर द्या. मग आपला एक्सपिरियन्स काय कामाचा. ही पुढची जनरेशन तयार नको का व्हायला पाहिजे, तर व्हायला पाहिजे. त्यामुळे मग कसं असतं, तुला सांगायला हरकत नाही, संध्याकाळचा वेळी मी माझ्या कट्ट्यावरती असतो अत्रेच्या. मग अत्रेच्या कट्ट्यावरती बसल्यानंतर आमचा एक ग्रुप जो वेगळा आहे त्याचा नाटकाशी काहीच संबंध नाही आहे. असे पण मित्र आहेत आणि असे पण यंगस्टर्स भोवताली येणार आहे की जे नाटक करतात, जे सिरियल करतात,
जे सिनेमा, मग त्यांच्याशी पण गप्पा होतात. त्यातनं मलाही नवीन काय चाललं आहे ते कळतं आणि त्यांनाही चार प्रेमाने सांगता येतं की बाबा असं नाही, हे तुझं परवाचं मला आवडलं बरं का, किंवा ह्याच्यामध्ये मला थोडं हे जरा कमी वाटते बघ ना. खराब आहे असं बोलणं पाप आहे. जरा कमी वाटतंय, जरा बघ, जरा लक्ष दे. कारण थोडासा माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की जर उद्या साक्षीला म्हटलं, साक्षी ते काय नाही मला नाही आवडलं, दुसऱ्या दिवशीपासून साक्षी माझ्याकडे बघत नाही. मग पण हे तर खूप चांगलं केलं तसं, त्याबद्दल वाद नाही. पण तो ना हे बदलायला हवं, हे बदलायला हवं, हे बदलायला हवं, म्हणजे आपण मुळापर्यंत जातोच होत. आजकाल लोकांना शुगर कोटेड टॅबलेट्स लागतात, ते करा मस्त. बरं, त्या कट्ट्यावरचे माझे मित्र ते आमचा भावविश्व वेगळा आहे ना, तर सगळे आमच्या वयाचे, मग फॅमिली प्रॉब्लेम, फॅमिली हे, त्या गप्पा, ते एकत्र बसणं, ते वेगळंच असतं. काय प्रत्येक ग्रुपशी तुम्ही जर संलग्न असाल ना तर जीवन सुसह्य होतं असं माझं म्हणणं आहे. एकच पकडून जा. मी आता तिथे मी जसा बसलो, मी नाटकवाला सिनेमा, इतर लोक माझ्याशी बोलणार नाहीत ना. किंवा मी जर तरुण पिढीशी दुड्याचार्यगिरी करायला लागलो तर कोणी जवळ येणारच नाही. हे आला मोठा. बरं, आताच्या तरुण पिढी कदाचित मला पाहिलेलं पण नसेल. आता सिरियलमुळे म्हणजे काहीतरी लोकांनी पाहिलेलं आहे, हे काय केलंय माहीत नाही, उगाच भाषण करतात. त्यामुळे असं तर पाहिजे, दिनचर्यामध्ये हा एक तुमचा भाग असला पाहिजे की तुम्ही बाहेर जाऊन लोकांच्यात मिसळा. मग आता मी जर म्हणशील तर आता नाटकात काम करत नाही, सिरियल देखील जवळपास शूटिंग असेल तरच करतो, अन्यथा मी करत नाही. कारण आता बास झाली, हाऊस पूर्ण झाली. कारण मी हाऊस म्हणूनच केलेले. हाऊसाचा पाऊस पडायला नको, तब्येत सांभाळून गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे बघतो भरपूर म्हणून, कारण बघायला काही शारीरिक कष्ट नाही आहेत, भरपूर बघतो. नवीन कलाकृती पण भावतात, नवीन पिढी पण खूप चांगलं करते. उगतच नावं ठेवू नका. आम्ही पण आम्हाला बदललं पाहिजे ना. आम्ही त्याच कोशात राहिलो, त्यातनं बाहेर पडलो नाही तर कसं काय चालेल. मग तो आपण म्हणतो पिढीमधला गॅप कमी कोणी करायचा, तर आम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे. तर आपण त्यांना चांगलं समजावून सांगू शकतो. त्यांनाही ती गरज असते, वडीलधारी कोणतरी काहीतरी सांगता त्याची सुप्त त्यांची पण इच्छा असते ना. पण मग तुम्ही मदत करायला पाहिजे, मग ते करायचे. आणि माझं असं आहे की मी सगळीकडेच आहे. मी त्या आमच्या चॅरिटेबल हॉस्पिटलला देखील काम करतो, मित्रांच्यातही बसतो. त्यामुळे असं काय, मस्त दिवस तर माझा मजेत जातो. रोज रात्री झोपताना ईश्वराचे आभार मानतो, बाबा चांगलं आयुष्य जगायला दिलं. अजूनही मी तरुणांच्यात आहे. माझ्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं, सकाळी उठल्यानंतर विचार करायचा, रात्रीत गेलो नाही तर कामाला लागा. सकाळपासून सुरुवात जगास होते. कारण मी तुला म्हटलं तर माझ्या बाकी पण हॉबीज असल्याकारणे मला, मी ते हॉस्पिटलला अटॅच असल्याकारणे माझा तिथेही वेळ बराच जातो. संध्याकाळचा कट्टा असतो, कट्ट्यावरती या नाटक, सिनेमा, सिरियल. नाही तर आमच्या वयाचे, आमच्या फॅमिलीचे प्रॉब्लेम एकमेकांचे समजून घेणारे लोक असतात. त्यामुळे असं मस्त आयुष्य चाललं आणि अशी तुमच्यासारखे तरुण मंडळी भेटतात. त्यामुळे मी नेहमी, माझं म्हणणं नेहमी या सगळ्यांकडनं ना, यू गेट पॉझिटिव्ह रेज. तरुण रक्त हे नेहमी सळसळत असतं, त्यांच्याकडे ऊर्जा असते. त्या म्हाताऱ्या ग्रुपमध्ये बसलो की मग ते किचलेलं, यू गेट निगेटिव्ह रेज. ते गांजलेले असतात काही जण, पण तेच लागले दोन मित्र इकडचे भेटले की एकदम ते हे करतो ते करतो, असं झालं काका रिअल चाललं. मग यू गेट पॉझिटिव्ह एनर्जी. आणि दॅट पॉझिटिव्ह एनर्जीला फक्त मार्ग दाखवणे तुमचं काम आहे. त्याचा मी प्रयत्न करत असतो. ज्याला आवडतं त्याच्याशी बोलतो, ज्याला आवडत नाही त्याला जय जय महाराष्ट्र. असो सर, तुम्ही आज वेळात काढून इकडे आलात, आम्हाला गप्पांच्या स्वरूपात मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी तुमचे आभार मानेन. कारण मी तुला म्हटलं तसं की या वयाला आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीची गरज असते ना. त्यामुळे तरुणांच्यात बसल्यानंतर त्यांच्या डिफिकल्टीज काय, दे आर फेसिंग डिफरंट. त्यांचा एक मोड वेगळा आहे. आमचं आयुष्य सरळ साधं सोपं होतं, तुमचं आयुष्य खूप डिफिकल्ट आहे.
पण तिथून ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जी मिळते की नाही, लाजबाब. आता हे मला 15 दिवस एनर्जी पूर्ण आहे. त्यामुळे मलाही खूप आनंद वाटला. तुम्ही जे काम करतात ते असंच पुढे करत राहा. तुम्हाला कायम सदिच्छा आहेत. आणि कधीही काही लागलं, माझ्या योग्यतेचं काम जर काही तुमच्याकडे असेल तर जरूर तुम्ही मला सांगा. मला तुमच्याबरोबर काम करायला नक्की आवडेल, कारण तरुणांच्यात मिसळायला आवडतं. नक्की. धन्यवाद. थँक्यू. ओके.